या कार्यक्रमाचे आयोजक, कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट निशाताई शिवरकर, मंचावर उपस्थित माझे मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी, नगरमधील उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी, सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण निर्भय बनोच्या सभेला जे प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रात सगळीकडे मिळत आहे त्याच्यापेक्षा थोडासा हा वेगळा प्रतिसाद पण आम्हाला अनुभवायला मिळतो इथे की लोक त्या मानाने कमी आहेत. नगरमध्येच आपण मला वाटते एप्रिलमध्ये मार्चमध्ये आपण एक सभा घेतली, मागच्या वर्षी नाही निखिल वाघेंची नाही, मागच्या वर्षी आम्ही एक सभा घेतली होती आणि शांभाऊ सरांनी सगळ्यांनी आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये आपण त्या स्मारकाजवळ ती सभा घेतली. तर त्या सभेसाठी 50-60 लोक उपस्थित होते. तिथून सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर आता 67 सभा महाराष्ट्रात झाल्या, ज्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद वाढत वाढत चंद्रपूर, अकोला, अमरावती, रत्नागिरी, चिपळूण, कणकवली अनेक शहरांमध्ये साधारणतः 3000 ते 10,000 लोक जमलेले आहेत. आणि त्यामानाने आजचा नगरमधला रिस्पॉन्स हा कमी असला तरी मला असं वाटते की मतदानामध्ये मात्र आपण कोणतीही कंजूसी न करता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून दिलं पाहिजे. मोदींचे हात कमजोर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्या सगळ्या करण्याची वेळ आलेली आहे. एकूणच भीतीवर आधारित जे राजकारण सुरू झालेलं आहे भारतामध्ये त्याचा विचार आपण केला तर लक्षात येते की सगळ्या यंत्रणांचा जो गैरवापर, दडपशाही आणि त्याचं एक सूत्र बांधून सगळीकडे तसंच एक फॉर्म्युला म्हणून वापरायचं आणि लोकांना नामोहरम करत द्यायचं, राजकीय पक्षांना खजील करायचं, राजकीय पक्षांना कमजोर करायचं. आणि एक उदाहरण मला आपल्याला देता येईल की आपण जेव्हा एखादा साप पकडतो, साप पकडणारे जे होते आधी तर ते लोक सापाला झटका द्यायचे जोरात शेपटीकडे धरून, त्यामुळे साप खिळखिळा होऊन जायचा आणि किती विषारी साप असला तरी तो नंतर केवळ आवाज करण्याशिवाय काही करू शकत नव्हता. तर असंच भ्रष्टाचारी लोकांना वेगवेगळ्या पक्षामधल्या हेरून त्यांच्या मागे ईडीची चौकशी यंत्रणा लावायची, त्यांच्या मागे पोलीस लावायचे, त्यांच्या घरच्या लोकांपर्यंत अटक होऊ शकेल. म्हणजे जसं अशोक चव्हाण यांना भीती दाखवण्यात आली की तुमच्या मुलीवर, बायकोवर कारवाई होऊ शकेल, जसं मुंबईतल्या रवींद्र वायकर यांना सांगितलं की तुमच्या बायकोला आम्ही अटक करू, असं करून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि सगळ्या भ्रष्टाचारी लोकांनी मिळून राजकारण आपल्या डोळे देखत करायचं. हा जो हिंसक राजकीय प्रकार सुरू झालेला आहे याच्या विरुद्ध निर्भय बनो सभा ही सर्वत्र आम्ही घेतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं नाव न घेता बोलायचं असेल तरी बोलता येऊ शकते, परंतु सध्या एका विषारी राजकारणाचे प्रतीक म्हणून या दोघांना आपण प्रवृत्ती म्हणून बघितलं पाहिजे. असे लोक राजकारणात नसले पाहिजे. अशा लोकांचं विष राजकारणात जे पसरलेलं आहे ते आपण कमी केलं पाहिजे. ही नागरिकांची जबाबदारी आता मतदानाच्या वेळेसच आपल्याला जास्त प्रभावीपणे निभावता येते. त्यामुळे निर्भय बनोच्या सभा आपण आता आयोजित करीत आहोत. सतत खोटं बोलणं, सतत खोटी आश्वासनं देणं आणि धर्मांधतेकडे राजकारण घेऊन जाणं हा जो स्थायी स्वभाव यांचा झालेला आहे याच्यामध्ये आपलं बिंडोकपणा सुद्धा सहभागी आहे. कारण की आपण सगळेजण लवकरच डोक्यात आपल्या भडकावतो, आपण लवकरच हिंदू मुस्लिम अशा धार्मिक दुहीमध्ये विभागला जातो आणि आपण तशा पद्धतीने विचार करायला लागतो आणि आपण बिंडोक आहोत याचा संपूर्ण अभ्यास या दोघांनी केलेला आहे आणि त्यामुळे ते सातत्याने आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करतात. महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं पाहिजे आणि एका अत्यंत काल्पनिक अशा गोष्टीकडे. म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे की धर्म ही एक तशी पाहिली तर एक अशी संकल्पना आहे जी चांगलं वागायला शिकवते, जी इतरांवर परोपकार करायला सांगते. आपल्या पोटात काही अन्न असेल तर दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे. आपल्यासमोर एक चपाती असेल तर दुसऱ्या उपाशी माणसाला सुद्धा देण्याची आपली जबाबदारी आहे असं सांगणारा धर्म असतो. त्याच्यामध्ये कोणत्या धर्माचा कोणता माणूस आहे हे काही कधी शिकवलं जात नाही. पण यांनी
दिसण्याच्या भरोशावर वेगळं दिसणं, वेगळे काहीतरी संस्कार असणं, वेगळी संस्कृती प्रत्येकाची असणं, खाण्यापिण्याच्या वेगळ्या सवयी असणं, याच्या आधारे यांनी आपल्यामध्ये फूट तयार केली. आणि त्यामुळे यांचं जे विषारी राजकारण आहे ते सतत आता पण आपण पाहतो की हे मुद्द्यांवर बोलतच नाही. नवीनच विषय आता यांनी आणलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाबरी मस्जिदची किल्ली कुलूप काहीतरी राम मंदिराला लावू देणार. आता कोणी म्हटलं असं भारतामध्ये, असं कोणी म्हटलं की बाबरी मस्जिदीचं कुलूप राम मंदिराला लावू देणार, म्हणजे काय, याचा अर्थ काय, कशासाठी तुम्ही वाक्य म्हणता? सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, मंदिर बांधण्याचे आदेश झाले, त्याच्यानंतर मंदिर बांधण्यात आलं. बाबरी मस्जिद किंवा जी काही मस्जिद असेल त्यासाठी वेगळी 5 एकर जागा देण्यात आली. ते केव्हा तरी मस्जिद बांधतील, त्याचं उद्घाटन करण्यासाठी सुद्धा सगळ्यांनी जरूर जावं राजकीय नेत्यांनी, आम्हाला काही त्याच्यात पडलेले नाही. पण जर वेगवेगळे ह्या 2 वास्तू झालेल्या आहे तर आता परत ही भीती जी काल्पनिक निर्माण करायची की हे काँग्रेसचं सरकार आलं तर ते मंदिराला कुलूप लावून टाकणार. हा मुद्दा कशासाठी? तुम्ही पाण्याबद्दल का बोलत नाही? तुम्ही रोजगाराबद्दल का बोलत नाही? तुम्ही गरिबीबद्दल का बोलत नाही? त्यांचं जाऊ द्या, इथे अहमदनगरमध्ये असलेले उमेदवार ते इथल्या पाण्याबद्दल का बोलत नाही? पाण्याचं दुर्भिक्ष आहे नगरमध्ये, दक्षिण नगरमध्ये अनेक ठिकाणी. तुम्हाला विनंती करतो मग त्यांना भाषण करू द्या, नंतर आपण बोलू. पाण्याच्या प्रश्नाबद्दल आपण का बोलत नाही आणि इथले उमेदवार का बोलत नाही? इथले लोक कोण आहेत, कोण नेते आहेत ज्यांनी पाण्याचे टँकर सुरू केले, ज्यांनी पाण्याचे टँकर सुरू करणाऱ्या माफियांना वाव दिला, असे कोण लोक आहेत? त्यांच्याबद्दल का बोलत नाही नगरचे लोक? मगाशी श्यामभाऊनी ते उदाहरण दिलं, कोणतरी मुलगा मुलगी बसले होते आणि त्याच्यावरून वादंग तयार झालं. इतके कमजोर मनाचे आपण कसे झालो आणि कधी झालो याचा विचार करायला पाहिजे. लव जिहाद नावाचं खोटं काहीतरी तयार करण्यात आलं, ते जास्त प्रभावी करण्यासाठी खोटे सिनेमे तयार करण्यात आले. केरळ स्टोरी नावाचा अत्यंत फोक्या असलेला सिनेमा, मी तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे सांगतो, केरळ स्टोरी नावाचा एक खोटारडा सिनेमा यांनी काढला, कारण की धर्माच्या आधारे चोरी निर्माण करण्यासाठी असा सिनेमा त्यांना आवश्यक आहे. कारण की नुसतं सांगून होत नाही, लोकांना दिसलं पाहिजे काहीतरी खोटं आणि मग त्या सिनेमावर पैसा लावायचा. यांनी जे माध्यम खरेदी केलेले आहेत त्यातून ते अनेकदा सत्य बातम्या, वस्तुस्थिती आपल्यासमोर येऊ देत नाही. केरळ स्टोरीच्या केसमध्ये काय झालंय मी तुम्हाला सांगतो. केरळ स्टोरी या सिनेमाबद्दल अनेक आव्हानं प्रति आव्हानं न्यायालयात देण्यात आले. न्यायालयात जेव्हा केस सुरू होती तेव्हाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जेव्हा न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले या सिनेमाच्या सत्यतेला आणि वस्तुस्थितीला, न्यायालयाने प्रश्न विचारला की तुम्ही हे ट्रेलर रिलीज केलं, या ट्रेलरमध्ये साधारणतः 30 ते 32 हजार मुलींचं अपहरण मुस्लिम लोकांनी केलं. लव जिहादच्या नावाखाली मुस्लिम तरुणांनी त्यांच्याशी लग्न केलं. काही जणींना परदेशात नेऊन विकलं किंवा काही जणांना कोणत्या तरी वाईट धंद्याला लावलं असं दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर केलं असं तुमचं म्हणणं आहे. कोर्टाने विचारलं की तुमच्या जवळ याच्याबद्दलचा काही पुरावा आहे का? तर त्यांच्याजवळ कोणताही पुरावा नाही. त्यांनी सांगितलं कोर्टाने की 30-32 हजार मुलींचं जर अशा प्रकारे अपहरण झालं असेल आणि लव जिहाद आहे असं तुम्ही म्हणता तर हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. आम्ही याची कायदेशीर दखल घेऊ इच्छितो. कदाचित जनहित याचिका म्हणून ही दाखल होऊ शकते. तुम्ही हे 30-32 हजार मुलींचे नाव द्या. तर मग प्रोड्युसर, डायरेक्टर, या सिनेमाचे लेखक त्यांनी सांगितलं नाही 30 हजार वगैरे मुलींची काही गोष्ट नाही, 3 मुलींच्या जीवनावर आधारित गोष्ट आहे. मग कोर्टाने विचारलं 3 मुलींच्या जीवनावर आधारित गोष्ट आहे तर मग ती तरी खरी आहे का? तर यांनी उत्तर दिले का नाही ती खरी नाही आहे. सिनेमाच्या आवश्यकतेनुसार कल्पना विस्तार थोडा केलेला आहे. मग जर कल्पना विस्तार आहे तर पूर्ण सत्य घटनेवर आधारित नाही. तर तुम्ही तसं डिस्क्लेमर तिथे द्यावं लागते की ही स्टोरी सत्य घटनेवर आधारित नाही. ते तुम्ही केलं का? ते सुद्धा यांनी केलं नाही. आणि मग सिनेमाचं ट्रेलर कसं रिलीज केलं त्याच्यामुळे सगळ्या लोकांमध्ये प्रक्षोभ तयार झाला, राग निर्माण झाला. तर सिनेमाच्या ट्रेलरसाठी तुम्ही सेन्सॉर बोर्डाची परवानगी न घेता ते रिलीज करू शकता. याचं कारण तुमच्या मागे 2 जण असतात, त्यांच्या भरोशावर तुम्ही काही करू शकता असं तुमचा समज असतो आणि तुम्ही तसं करता. खोटा सिनेमा काढता, तो रिलीज करता केरळ स्टोरी नावाचा, ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम वादच झाला पाहिजे
एकमेकांकडे रागानेच बघितलं पाहिजे, एकमेकांचा द्वेषच केला पाहिजे, अशी परिस्थिती तुम्ही तयार करता. याच्यातून तुम्ही कोणत्या पद्धतीचं राजकारण भारतात आणताय, हा प्रश्न नागरिकांनी विचारला पाहिजे. निर्भय बनवताना मी सांगतो आपल्याला, कट्टरवाद आम्हाला मान्य नाही. कट्टरवादी हिंदुत्ववादी असो किंवा कट्टरवादी मुस्लिम असो, आम्हाला मान्यच नाही. या सभागृहात पण जर कोणी कट्टरवादी हिंदू असेल तर इथून लवकरात लवकर उठून आणि कट्टरवादी मुस्लिम असेल तर इथं बसायचं नाही. कोणत्याच प्रकारचा कट्टरवाद आपल्याला मान्य नाही हे सांगणाऱ्या भारतीयाच्या आधी मी अस्सल हा शब्द लावेल, अस्सल भारतीय नागरिकांची आता गरज आहे. जे मोदींच्या मागे लागले, तळवेचाटूपणा करायला लागले, त्यांचं नुसतं गुणगान गायला लागले, त्यांना आता तरी लक्षात आलं पाहिजे की शिक्षणाचा संबंध हा विचार करण्याची असेल तर हा माणूस योग्य विचार करतो का याचं विश्लेषण करण्याची जबाबदारी आपण नागरिक म्हणून पार पाडलीच पाहिजे. भारतावर प्रेम असेल तर केवळ झेंडा लावून होणार नाही. यांनी काय काढलं, घर घर तिरंगा, मग झेंडा लावायचा. सगळ्या गोष्टी यांनी प्रतिकात्मक केलेल्या आहे, लक्षात घ्या. सिंबॉलिक गोष्टी करायच्या, झेंडे लावायचे घरावर, मग झेंडे लोक विकत घेणार नाही. ज्यांना तुम्ही बाहेर पाठवा त्यांना फार जांभया वगैरे जातात, मध्येच हा करतात ते. तर घर घर तिरंगा असा त्यांनी सगळीकडे कार्यक्रम सुरू केला. मग लोक स्वतःच्या पैशाने तिरंगा घेणार नाही हे माहिती झाल्यावर त्यांनी पक्षातर्फे झेंडे काढले, झेंडे छापले, आपल्या कार्यकर्त्यांना झेंडे पाठवले, सगळीकडे गावभर वाटायला सांगितले, मग झेंडे लावा. लक्षात घ्या, भारतावर प्रेम करणं एवढं सोपं नाही. केवळ एक झेंडा लावून आम्ही भारतावर प्रेम करतो असं जर कोणाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे. भारतावर प्रेम करायचं असेल तर प्रत्येक माणसावर प्रेम करावं. भारतावर प्रेम करायचं असेल तर इथल्या गरीबाला आपला असं समजलं पाहिजे. नरेंद्र मोदींना तर गरिबांबद्दल प्रचंड राग आहे, त्यांना द्वेष आहे, त्यांना घृणा आहे गरिबांबद्दल. आपल्याला हे सतत खोक्या मारतात की मी कितीतरी 35 वर्ष काहीतरी भीक मागून जगलो वगैरे. हे खोटं आहे, हे सतत भावनांचा खेळ करत आलेले आहे. हे पण सांगायला पाहिजे आपल्याला, या महाराष्ट्रामध्ये एकदम अनपढ असलेला, शाळेची पायरी न चढलेला गाडगे महाराज नावाचा माणूस होऊन गेला, ज्यांनी हे सिद्ध केलं की शाळेच्या शिक्षणाचा आणि चांगल्या वागणुकीचा संबंध नाही. जर तुम्ही खरोखर धर्म मानत असाल आणि खरोखर माणुसकी तुमच्या मनामध्ये आणि वागणुकीमध्ये असेल तर शाळेतल्या शिक्षणाचं काही महत्व नाही. जे जीवनाचं शहाणपण आहे, जीवन जगून जे आपल्याला जीवनाचं शहाणपण मिळते ते महत्वाचं आहे असे सांगणारे गाडगे महाराज. त्यांना आपण कधी विचारलं का तुम्ही शिकलेला आहे का, तुमचं सर्टिफिकेट दाखवा. पण त्यांच्याकडे माणुसकी होती आणि त्यामुळे हा माणूस गाडगे महाराज कधी अंधश्रद्धा पसरवल्या नाही, कधी वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून बोलले नाही, विज्ञानाचा प्रसार करत राहिले, लोकांना समजवत राहिले जन्मभर. ते गाडगे महाराज या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत, ज्यांच्या जीवनावर जो माणूस शाळेत गेला नाही त्याच्या जीवनावर आज जवळपास 18 ते 20 जण PhD करतात. जो माणूस शाळेत गेला नाही त्याच्या नावाने आज स्वतः विद्यापीठ आहे. आणि मग आपल्याला लाज वाटते की आमचा पंतप्रधान खोटी डिग्री दाखवतो शिक्षणाची. MA एंटायर पॉलिटिकल सायन्स असा विषयच एका विद्यापीठात नाही, त्याच्यात त्यांनी MA केलेला. आणि आपण काहीच बोलायचं नाही. एक वकील म्हणून मला हे सांगायचं आपल्याला, इथे बसलेले अनेक वकील आहेत त्यांना माहिती असेल की राजकारणामध्ये शिकलेलाच माणूस असला पाहिजे, त्याच्याजवळ डिग्रीच असली पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. जो राजकारणात असेल त्यांनी समाजासाठी काम करावं असं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या अनुभवाला आणि जगण्याला महत्व देणारं राजकारण भारतीय संविधानाने स्वीकारलेलं आहे. मग आपण कधी म्हटलं नाही की तुम्ही शिकलेलेच असले पाहिजे, पण ज्यांच्या जीवनाचा मूळ आधारच खोटारडेपणा आहे त्या नरेंद्र मोदींची डिग्री, या भारताचे गृहमंत्री अमित शहा, हे गृहमंत्र्याचं काम आहे का हे पण विचार करा. गृहमंत्री पत्रकार परिषद घेतात आणि डिग्री दाखवतात, ये है नरेंद्र मोदी जी की BA की डिग्री.
मैं जारी कर रहा हूं. तुम्ही कशासाठी जारी करता? तुमचं काम आहे का ते? और ये है MA एंटायर पॉलिटिकल सायन्स की नरेंद्र मोदीची की डिग्री. आपल्याला हे मूर्ख समजतात हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यांचा ठाम समज आतापर्यंत होता जेव्हा त्यांनी घोषणा दिली होती का अब की बार 400 पार. नक्की दूर करायची. त्यांचा हा गैरसमज तोपर्यंत होता की आपण अब की बार 400 पार अशी घोषणा करू आणि लोक त्याच्या भावात येतील. लोकांना वाटेल की हे 400 पार होणार आहे. जे मोदींविरुद्ध मत देणार आहे त्यांच्यामध्ये अशी निराशा निर्माण झाली पाहिजे की आपण मत देऊन काय फायदा आहे, तर 400 पार येणार आहे. आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली. आता त्यांना परिस्थितीचे चटके बसायला लागले. त्यांनी आपली घोषणा बदलली आणि 400 पार वगैरे काढून टाकला आणि अब की बार फिरसे मोदी सरकार असं ते म्हणतात. व्यापाऱ्यांच्या विरुद्ध हा माणूस आहे. स्वतःचा व्यापार आणि स्वतःला आवडणाऱ्या 2 व्यापाऱ्यांचा व्यापार एवढंच झालं पाहिजे. बाकी लहान व्यापाऱ्यांचे कंबरड यांनी उडून टाकलेलं आहे. आर्थिक वाताहत भारताची केलेली आहे. यांचा एक उमेदवार तो सोलापूरमधून उभा होता, आमदार. त्यांनी सांगितलं की मोदीजी आले पुन्हा एकदा तर ते रुपयाचा भाव एवढा वाढवतील की सगळं गणित उलट करून टाकतील. नरेंद्र मोदींच्या प्रभावाखाली आलेले जे शिकलेले लोक सुद्धा आहे ते सुद्धा मूर्ख झाले. पण ज्यांचं डोकं ठिकाणावर राहिलं ते रघुराम राजन सारखे माणसं जे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर झाले, प्रमुख झाले, त्यांनी राजीनामे देऊन टाकले की या माणसासोबत आम्ही काम करू शकत. आपण हे ठरवायला पाहिजे की आपण कोणत्या दिशेने जातो. 2014 मध्ये आपण चूक केली, 2019 मध्ये आपण ती रिपीट केली. आता जर 2024 मध्ये पुन्हा चूक केली तर आपल्याला जगातले लोक महामूर्ख लोकांचा देश म्हणून ओळखतील. केजरीवालचं प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिलं. यांनी सगळ्यात पहिले राहुल गांधींना अटक केली की मोदी या जमातीचा किंवा मोदी या जातीचा अपमान केला. आता मोदी ही काही जात नाही, मोदी ही काही जमात नाही. सगळ्या अनेक जाती धर्मांमध्ये मोदी हे आडनाव आहे. पण त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं तसं त्यांनी न्याय द्यायचा. असे न्यायाधीश सुद्धा यांनी नेमले आणि हेरले. त्यांना सांगितलं की असा असा निर्णय द्यायचा आणि त्या न्यायाधीशांनी भारतात पहिल्यांदाच अब्रू नुकसानीसाठी 2 वर्ष आणि त्यापेक्षा 1 दिवस सुद्धा कमी नाही अशा शब्दात या राहुल गांधींना शिक्षा दिली. कारण की यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे. खासदारकी रद्द झाली. त्यांच्या बंगल्याची चावी घाईघाईने मागण्यात आली. त्यांनी सुद्धा लगेच चावी देऊन टाकली आणि ते बाहेर गेले. लढाई लढत राहिले. काही लोकांनी ज्या न्यायालयाने निर्णय दिला त्या न्यायाधीशांचं लगेच प्रमोशन झाल्यामुळे त्या प्रमोशनला चॅलेंज केलं आणि कोर्टाने यांचं प्रमोशन रद्द केलं. आणि तिकडे हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात राहुल गांधींच्या बाजूने निकाल लागत गेले आणि सन्मानाने राहुल गांधी पुन्हा संसदेत. नरेंद्र मोदी हे भित्रे व्यक्ती आहे. एकूण एक विचारधारा भित्री आहे. आता इथे कोणी तशा विचारधारांचे लोक बसलेले असतील, त्यांना वाईट वाटेल, त्यांना त्यांच्या मनावर थोडासा परिणाम पडेल. त्यामुळे अशा लोकांना जर सहनशक्ती नसतील त्यांनी निघून जावं. कारण की आमच्या दोघांचे भाषण जरा अशाच प्रकारचं असतं. आणि आम्ही 2003 पासून बोलतोय. मी 0% या माणसाच्या प्रभावाखाली आलो. याचा मला आनंद आहे की माझ्या आईवडिलांनी मला चांगली शिकवली. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की 2003 पासून आपण जर यांचा सगळा कार्यकाळ पाहिला गुजरात मधला मुख्यमंत्री असतानाचा, त्यांनी विध्वंसक स्वरूपाचं राजकारण केलं. यांनी 2002 पासून त्यांना पुरावे नष्ट करावे लागले. त्यांना आपल्यातल्याच काही लोकांना जे पुरावेदार होऊ शकतात, साक्षीदार होऊ शकतात, त्यांच्या हत्या घडून आणाव्या लागल्या. त्याच्याबद्दलच्या केसेस गुजरात कोर्टामध्ये सुरू झाल्या. त्याच्याबद्दल सुद्धा आव्हान देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की गुजरातच्या कोर्टामध्ये न्याय मिळू शकणार नाही. केसेस महाराष्ट्रामध्ये शिफ्ट झाल्या की तटस्थ पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. तर त्या केसेस चालवणाऱ्या न्यायाधीशांचे संशयास्पद मृत्यू झाले. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की प्रवृत्ती कोणती आहे जी राजकारणात आलेली आहे.
इंदिरा गांधींनी सुद्धा आणीबाणी लावली होती, त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केलेला आहे त्यावेळेस. मी सांगू शकतो कारण माझे वडील जवळपास 14 महिने दिल्लीच्या तिहाड सेंट्रल प्रिझन मध्ये होते इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा विरोध करण्यासाठी. माझे वडील हुकुमशाही विरुद्ध होते, मी सुद्धा हुकुमशाही विरुद्ध आधीपासून. आम्ही काय आज झालेलो नाहीये नरेंद्र मोदींच्या प्रवृत्ती विरुद्ध. निर्भय बनवता हा सुद्धा विचार आहे की नरेंद्र मोदी, अमित शहा या प्रवृत्ती आहेत, या दोन आकृत्या आहेत आणि आपण प्रवृत्तींच्या विरुद्ध बोलतोय. त्यांचं नाव जरी आम्ही घेत असलो तरी त्यांच्या विरुद्ध व्यक्तिगत लढा नाही. त्यांनी भारताच्या लोकशाहीची हानी केलेली आहे, त्यांनी संविधानाची पडझड केलेली आहे, संविधानिक यंत्रणा ज्या आहेत त्या त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता घरी गेलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आता त्यांनी अरविंद केजरीवालचा विषय काढला. मग राहुल गांधीपासून सुरुवात करून त्यांनी अनेक लोकांना अटक करत अरविंद केजरीवाल पर्यंत अटक झाली. भारतातली पहिली घटना आहे की जेव्हा एका सिटिंग सीएमला म्हणजे स्वतः काम कार्यरत असलेल्या मुख्यमंत्र्याला या देशामध्ये अटक झालेली आहे. अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले, जेलमधून सुद्धा त्यांनी तिसऱ्या दिवशी आदेश काढले मुख्यमंत्री म्हणून. आणि चर्चा सुरू झाली की अटकेत असलेला माणूस मुख्यमंत्री म्हणून कारभार करू शकतो का. आणि त्याचबरोबर चर्चा सुरू झाली की मुख्यमंत्री पदावर असलेल्या माणसाला अटक करता येते. कायदेशीर गडबड यांनी सगळी तयार करून टाकलेली आहे. आपल्या इथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान हे कोणतेही पद घटनेने संरक्षित पद नाही. त्यांना कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन दिलेलं नाही, केवळ राष्ट्रपती आणि राज्यपालांना ते आहे. पण एक पायंडा आहे की आपण साधारणतः मुख्यमंत्री पदावर असलेल्या माणसाला अरेस्ट करू नये. यांनी ती सुद्धा जी कॉन्स्टिट्युशनल इंटेंट जो आहे तो धुडकावला आणि अरविंद केजरीवाल यांना अटक केली. याच्यातून काही संविधानिक अडचणी तयार झालेल्या आहेत. तुम्ही लक्षात घ्या की कायदा नाही. काही देशांमध्ये कायदा आहे की जे प्रेसिडेंट असतात, प्राईम मिनिस्टर, त्यांना अटक करायची नाही. आपल्या इथे कायदा नाही. उद्या जर अशी परिस्थिती झाली तर लक्षात घ्या की तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये जिथे नरेंद्र मोदींचा काही करिश्मा वगैरे नाही, तिथे फारच सगळे शिकलेले लोक आहेत, तिथे त्यांना 0 मतं मिळतात. तिथे भाषण करायला गेले, काहीतरी आगाऊचं बोलले, बोलतातच ते सगळीकडे. आगाऊ बोलल्याशिवाय त्यांचं होतच नाही. तिथे जर हे काही पण बोलले आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की याला उचला, आतमध्ये टाका, तर तसं होऊ शकते का? कायदेशीर दृष्ट्या होऊ शकते. त्यांना संरक्षण नाही, त्यांना अटक केली जाऊ शकते. पण कोणी तसं करत नाही कारण की एक संविधानिक पायंडा आहे की त्या पदावर बसलेल्या माणसाचा आदर करायचा. त्यामुळे आतापर्यंत नरेंद्र मोदींना अटक झालेली नाही विविध राज्यांमध्ये. पण आज नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांना अटक करून हा मार्ग आता मोकळा केलेला आहे की उद्या पुन्हा जर हे सरकारवर खरंच आले, हे म्हणतात तसं, किंवा हे पैसे देऊन विकत आणून परत काहीतरी येतील, हे येण्याची शक्यता मुळीच नाही आहे. हे त्यांना सुद्धा माहीत झालेलं आहे. पण जर ते आले आणि जर एखाद्या राज्यांनी असं सुरू केलं की यांना आल्यावर अटक करायची, तर अटक केली जाऊ शकते आणि त्याच्यातून संविधानिक गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा समजून घेत नाही. हा प्रॉब्लेम आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यांना सर्वात पहिले जेव्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा कोर्टाने विचारलं की यांना कशाबद्दल अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी विचारलं मला कशाबद्दल अटक केली. तर ऍडिशनल सॉलिसिटर जनरल राजू हे म्हणाले की तुमच्या विरुद्ध जबाब देण्यात आलेला आहे, तुम्ही 100 कोटी रुपयाचा की काय कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे. अरविंद केजरीवाल यांनी लगेच विचारलं की ठीक आहे, माझ्याबद्दल कोणीतरी बयान दिलेलं आहे की मी घोटाळा केलेला आहे, मग मी आता बयान देतो कोर्टासमोर की नरेंद्र मोदी आणि अमित शहानी 100 कोटी रुपयाचा घोटाळा केला, तुम्ही त्यांना अटक करता का? अटक करता का तुम्ही? जे वकिली क्षेत्रात असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे, कायदा समजतो त्यांना सगळ्यांना माहिती आहे की कोणी कोणतेही बयान देईल त्या बयानच्या आधारावर, कोणाच्या तरी म्हणण्याच्या आधारावर केवळ कोणाला अटक होऊ शकत नाही. पण केवळ एका संशयास्पद माणसाने, ज्याने नंतर इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केलेले आहे, त्या माणसाने स्टेटमेंट दिलं आणि तुम्ही एका मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसाला अरेस्ट करता. ही अनैतिकता जी आहे ती असंविधानिकता आहे, घटनाबाह्यता आहे. आम्ही जेव्हा म्हणतो संविधान बदलण्याचा प्रयत्न करताय ते अशा प्रकारे करताय.
की संविधानाला जे मान्यच नाही ते सुद्धा ते करून टाकतात, कारण की संविधानामध्ये स्पष्टता नसेल, काही गोष्टी लिहिल्या नसतील. डॉक्टर आंबेडकरांना वाटलं नसेल कदाचित की एवढे बदमाश लोक येतील की प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे काय पाहतील, त्यामुळे कदाचित सगळ्या गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत. याचा अर्थ तुम्ही ज्या गोष्टी सायलेंट आहेत त्या सायलेन्सचा अर्थ कसा काढायचा याच्याबद्दल सुद्धा संविधान बोलते. संविधानाचं म्हणणं आहे की जेव्हा तिथे कॉन्स्टिट्युशनल सायलेन्स आहे त्या संविधानामध्ये शांतता असणाऱ्या जागांचा सुद्धा अर्थ संविधानिक पद्धतीने काढला पाहिजे. हे कोण सांगणार आहे ना? आपण हे संविधान सांगायला जातो हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, आणि आपल्या विरुद्ध निकाल लागतो तर लोक आपल्याला सांगतात, माझ्या फेसबुकवर लिहितात, ट्विटर, तुम्ही फार हुशार आहेत, मग तुमच्या बाजूने काय निकाल. अरे नाही लागत निकाल. आजकाल काही ज्यांचं बरोबर आहे त्यांच्याच बाजूने निकाल लागतो का? मी न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारा म्हणून दररोज बघतो की कोण विकल्या गेलेले लोक तिथे बसलेले आहेत. तरी पण या व्यवस्थेवर विश्वास ठेवून आम्ही काम करतो की आज नाही उद्या व्यवस्था बदलेल, लोक बदलतील, ही रचना बदलेल आणि परत विश्वासपात्र काही लोक येतील किंवा जे विश्वासपात्र लोक तिथे आहेत ते लोक सुद्धा आपल्या हातात घेतील आणि न्यायव्यवस्था जिवंत ठेवतील. अरविंद केजरीवाल यांना जामीन देताना सुद्धा अशाच प्रकारचं चित्र आपल्याला न्यायालयात दिसलं. ईडी तर्फे युक्तिवाद करण्यात आला की यांना सोडू नका, हे प्रचार करायला जातील आणि राजकीय स्वरूपाचा प्रचार करणं हे संविधानिक अधिकाराचा भाग नाही. कसा काय भाग नाही संविधानिक अधिकाराचा मला सांगा? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल 19 मध्ये दिलेलं हे पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जे मत मांडायचं आहे ते तुम्ही मांडू शकता. तुम्ही अट काय घालू शकता बेल देताना की तारखेवर हजर राहिलं पाहिजे, पळून जायचं नाही, तुम्ही तारखेवर हजर राहिल याच्याबद्दलची गॅरंटी द्यायची, एवढंच जामीनमध्ये अपेक्षित आहे. तुम्ही त्यांच्यावर असं बंधन टाकू शकत नाही की तुम्ही राजकीय प्रचार सभा घ्यायच्या नाही. राजकीय प्रचार सभा घेणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण नरेंद्र मोदींची यंत्रणा जेव्हा काम करते, प्रतिज्ञापत्र जेव्हा ते कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करतात तेव्हा आपण पाहतो की त्यांचे विचार ते तिथे आणतात. सरकारी वकील ही संकल्पना आपल्या इथे बुरसटलेली होऊन गेलेली आहे. सरकारी वकील म्हणजे सरकारतर्फे केवळ बाजू मांडायची आहे. सरकारची कशी बाजू मांडण्यासाठी तुमची नियुक्ती नाही आहे. कायद्याला धरून सरकारची बाजू मांडणार, कशीही सरकारची भूमिका मांडण्यासाठी सरकारी वकील असतात. हा समज कधीतरी आपण नष्ट केला पाहिजे. तर न्यायव्यवस्था ही सुदृढ होईल. अरविंद केजरीवाल हे एक अन्याय झालेल्या नेत्याचं प्रतीक म्हणून बाहेर आलेले आहेत आणि आता या 4थ्या आणि 5व्या टप्प्यांमध्ये काय काय ते करतात तुम्ही बघा. हा एकच माणूस आपल्याला धोकादायक आहे, राहुल गांधी हा माणूस आपल्याला धोकादायक आहे असं म्हणून यांनी त्यांना अटकाव करण्याचे जे प्रयत्न केले ते लोकशाहीला काळीमा फासणारे असं माझं स्पष्ट मत आहे. यांनी 2014 मध्ये सांगितलं की 2000 करोड नोकऱ्या देणार, 2 करोड नोकऱ्या देणार. 2 करोड नोकऱ्यांचा यांचा दरवर्षीचा वादा आहे की दरवर्षी 2 करोड. मग 2 वर्षी 2 करोड तर मी ते श्याम असावा त्यांना विचारलं की मग 10 वर्षात मग किती नोकऱ्या होतील? त्यांचं गणित पक्का आहे, ते म्हणाले 20 करोड नोकऱ्या होतील. 2 करोड नोकऱ्या तर दिल्याच नाही, 20 करोड नोकऱ्या केव्हा देणार? लोकांना तुम्ही नेहमी भ्रामक काहीतरी मोठ्या मोठ्या फिगर सांगायच्या, मोठे आकडे सांगायचे आणि लोकांना गुंगवून टाकायचं त्याच्यामध्ये आणि कधी नोकऱ्या लोकांना मिळाल्या नाही. बेरोजगारीमध्ये भारताचा क्रमांक तुम्ही बघा जागतिक क्रमवारीमध्ये अत्यंत घसरलेला आहे. आपण दरिद्री झालेलो आहोत आणि हा माणूस म्हणतो की मी त्या भारताला असं इतके मिलियन ट्रिलियन करणार. आता नरेंद्र मोदींना त्यांच्या माणसाने इथे उभे असलेल्या त्यांच्या प्रतिनिधींना सांगायचं की आम्हाला मत मागायचं नाही, तुम्ही मत मागण्यापेक्षा देशाची माफी मागायची. आपली काही इथे सुजय विखे यांच्याशी दुश्मनी आहे का? काही नाही, पण ते चुकीच्या पक्षात आहे. ते खोट्या बाजूकडून आहेत. ते खोटारडेपणाची भूमिका घेत आहेत एका महाखोटारड्या माणसासोबत राहून. त्यामुळे आता त्यांना आपण निवडून देऊ शकत नाही. तरीही ही परिस्थिती असूनही मंदबुद्धी लोकांची संख्या काही कमी होताना दिसत नाही.
हे असे कसे बुद्धिभ्रष्ट लोक झालेले आहेत. मला वाटते आनंद शितोळेंनी का कोणीतरी शब्द काढला होता, बुद्धी धुलाई, की यांच्या डोक्याची अशी धुलाई करून टाकलेली आहे मेंदूची. एक तर मेंदूच काही जणांचा गायब केलेला आहे का काय. अशा पद्धतीने ते नरेंद्र मोदींची बाजू मांडतात, बाजू घेतात. हे अत्यंत विदारक चित्र आहे. लक्षात घ्या, आपण शिकलेला समाज आहोत, आपण विचार करणारा समाज आहोत, आपण विचार करण्याची गरज आहे. यांच्यापैकी एका भगवे कपडे घातलेल्या साधूंनी त्या दिवशी सांगितलं, त्याचा व्हिडिओ पण व्हायरल झाला. त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदीजी की सरकार आएगी तो हम वायु मार्ग से विमान म्हणजे जहाज और हेलीकॉप्टर भर के गोमूत्र सब भारत पर डालेंगे, क्योंकि यहाँ पे असुर शक्ती बढ़ गई है. हे असे बावळट असलेले हिरवे कपडे घालणारे असो किंवा भगवे कपडे, गायीबद्दल सतत बोलतात, महागाईबद्दल का बोलत नाही. कारण की महागाईबद्दल बोलण्यासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याजवळ काय उत्तर आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय केलं या 10 वर्षात हे सांगावं लागेल. याचा हिशोब यांना देता येत नाही, कारण की यांनी चोऱ्याच केलेल्या आहे आणि म्हणून यांना गाय पाहिजे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता हा हिशोब भारतीय जनतेने केला पाहिजे. यूपीएससी एमपीएससी देणारे अनेक मुलं असतात, बिचारे मेहनत करतात, परीक्षा देतात, स्पर्धा परीक्षेच्या द्वारे सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक सरकारी नोकऱ्या आहेत. साधारणतः भारतामध्ये कधी झाल्या नाही अशा 70 पेपर फुटीच्या घटना झाल्या. ज्यांना इंग्लिश येते असे नेते याच्याबद्दल बोलले का? केवळ भाषा येऊन चालत नाही, तुम्ही ती वापरली का लोकांसाठी? मला इंग्रजी येते, मला काय करायचं इंग्रजीला, काय चाटायचंय का? जे लोक सामान्य जीवन जगतात त्यांचे तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही, एकदा सुद्धा तुम्ही या पेपर फुटीबद्दल बोलत नाही. जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा करून सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश करणारे मुलं आहेत ते आत्महत्या करतात, कारण की वेळेवर त्यांना माहिती होते की पेपर फुटलेला, आता पेपर होणार नाही. आणि प्रत्येकाने हजारो रुपये भरलेले आहेत आपल्या फीच्या परीक्षेच्या. त्यांच्या प्रश्नांबद्दल तुम्ही बोलत नाही, मग दुसऱ्यांना तुम्ही विचारता तुम्हाला इंग्लिश येते का? माणसांच्या प्रश्नांची भाषा कळली पाहिजे, बाकीची भाषा महत्वाची नाही. हे कधीतरी आपल्याला समजलं पाहिजे. या सगळ्या प्रश्नांवर मोदी सुद्धा शब्द काढत नाही आणि त्यांचे इथले गावातले नेते सुद्धा शब्द काढत नाही. अशा वेळेस महाराष्ट्रात एक माणूस याच्याबद्दल बोलतोय. जाहीर सभामध्ये बोलले, युवकांच्या सभा घेऊन बोलले आणि त्या नेत्याचं नाव आहे आदित्य ठाकरे. या सगळ्या प्रश्नांबद्दल भारतभरामध्ये एक माणूस बोलतोय सातत्याने आणि त्या नेत्याचं नाव आहे राहुल गांधी. पदयात्रा यांनी काढली राहुल गांधींनी, आडवा तिडवा भारत फिरले. गरिबांबद्दलचा द्वेष त्याच्या मनात दिसत नाही. लगेच कोणाला तरी हात लावल्यावर हात सॅनिटायझरने धुवायचे असं ते करत नाही. ते प्रत्येकाला मिठी मारतात, प्रेमाने भेटतात. हे प्रेम भारतीय राजकारणात आणणारे नेते आपल्याला पाहिजे. आपला धर्म, आपली संस्कृती प्रेमावर आधारित आहे, लक्षात घ्या. जे कोणी द्वेष करत असतील, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, नगरमध्ये तर जास्त सांगायला पाहिजे. मला काही लोक म्हणतात तुम्ही हेच बोलत नाही, तेच बोलत नाही. मी बोलतो, प्रत्येक ठिकाणी बोलतो. हाजी अली दर्ग्यामध्ये जे काही कचरा करत होते, चादर त्याच्यावर टाकून समुद्रात फेकून देत होते, मी त्याच्यावरची केस केलेली आहे. मला कोणी शिकवायचं नाही धर्माबद्दल. मला माझा धर्म बरोबर माहिती आहे की माणुसकी हाच धर्म आहे. आणि म्हणून मी सांगतो की जे कट्टरवादी असतील त्यांनी कृपया निघून जा. भारताला सुद्धा त्यांची गरज नाही, इतकं त्यांनी वातावरण वाईट केलेलं आहे. आपल्या इथे या सगळ्या स्पर्धा परीक्षांमधून जे घोटाळे बाहेर आले त्याच्याबद्दल जर आपले नेते बोलत नसतील तर आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. ते वाईट आपण व्यक्त केलं पाहिजे, हेच माझं म्हणणं. आणि मग याचं आउटकम काय आहे, काय निघालं याच्यातून? ओम बिर्ला नावाचा एक माणूस, तुम्ही पाहिलं गोल गोल चेहऱ्याचा तो बसलेला असतो. आणि नरेंद्र मोदी काही बोलत असतील तर अत्यंत कौतुकाने त्यांच्याकडे तो वरून पाहत असतो. या माणसाची एकदा हिंमत नाही की सभागृहात अशी भाषा चालत नाही, सभागृहामध्ये तुम्ही असं बोलू नका, असं नरेंद्र मोदींना, अमित शहाना थांबवून हा माणूस सांगत नाही. तो ओम बिर्ला, गुलाबजामुन सारखा चेहरा.
या स्पर्धा परीक्षांमध्ये लाखो मुलं बिचारे आपली घासून घेतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, पेपर फुटी होतात, त्यांच्याबद्दल काही कोणाला दुःख वाटत नाही. आणि दुसरीकडे बॅकडोअर एंट्री काही जणांना दिली जात आहे, डायरेक्ट IAS केलं जात आहे. ओम बिर्लाची मुलगी अंजली बिर्ला हिला डायरेक्ट IAS ऑफिसर म्हणून काही दिवसांपूर्वी नियुक्त केलेलं आहे. हे सगळे घोटाळे नाही तर काय? या सगळ्या घोटाळ्यांबद्दल आपण का बोलत नाही हे प्रश्न आहेत लोकांचे. लोकांना उत्तर पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल, ते आपण बोललो पाहिजे. म्हणून निर्भय बनवती सभा हा काही केवळ या निवडणुकीपुरता विषय नाही. आपल्याला सजग नागरिकांची संख्या वाढली पाहिजे. त्यामुळे हा निवडणुकीपुरता विषय नाही, हा नेहमीसाठीचा विषय आहे की आपण नागरिक म्हणून विचार करू शकलो पाहिजे. नरेंद्र मोदींना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बिलकुल मान्य नाही. त्यामुळे कदाचित आम्हाला आता अटक केली तर त्यांच्या विरुद्ध जास्तच वातावरण होईल. त्यामुळे आम्ही आता सध्या सुरक्षित आहोत. पण हे जर आम्ही थोडं आधी सुरू केलं असतं तर आम्हाला कदाचित अटक केली असती. तसे पोलिसांच्या माध्यमातून दबाव आणण्याचे बरेच प्रयोग त्यांनी केलेले आहेत. त्यांचा जो एक मुलगा नारायण राणेंचा इथे तो अहमदनगरमध्ये जातीय दंगली भडकवण्यासाठी काय असेल ते टिल्ल्या पिल्ल्या तुम्ही नाव ठेवा. पण ते बोलण्याची अशी पद्धत असते का? तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये काम करा, तिथे शांतता निर्माण करा. इथे नगरमध्ये या शांततेबद्दल बोलायचं असेल तर बोला, समाजामध्ये एकोपा निर्माण करायचं बोला. तुम्ही इथे येऊन अशा प्रकारचे मोर्चे काढता, अशा प्रकारचे वक्तव्य करता की तुम्ही जातीय तणाव निर्माण करता. अहमदनगर हे असं शहर नव्हतं असं इथले लोक सांगतात जुने. एवढा राग कुठून निर्माण झाला? हिंदूंना मुस्लिमांबद्दल आणि मुस्लिमांना हिंदूंबद्दल हे अविश्वासाचं वातावरण आपल्याला संपवलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना मान्य नाही, त्यांची कशी अभिव्यक्ती असली तरी कोणी काही म्हणायचं नाही, हे भारतीय संविधानाला पटत नाही. संविधान काही कोणत्या एकट्या माणसासाठी दिलेलं नाही, कायदा एकट्या माणसासाठी दिलेला नाही. जो बेकायदेशीर वागेल त्याच्याबद्दल कायद्याने कारवाई झाली पाहिजे. याच्याबद्दल आपण पंडित नेहरूंचं एक उदाहरण नक्की लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्याबद्दल अनेक जण चित्र काढायचे, टीका करायचे. मग त्या शंकर नावाच्या टाइम्स ऑफ इंडिया मधल्या कार्टुनिस्टनी त्यांचं चित्र काढलं की नरेंद्र आपले हे कोण पंडित जवाहरलाल नेहरू यांना गाढवाचा चेहरा त्यांनी लावला. शरीर नेहरूंचा आणि चेहरा गाढवाचा असं एक चित्र त्यांनी काढलं. गाढवाचा चेहरा असलेलं कार्टून पंडित नेहरूंचं काढलं. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दुसऱ्या दिवशी त्यांनी ते पाहिलं सकाळी आणि त्यांनी PA ला बोलावलं. त्यांनी सांगितलं त्या शंकर नावाच्या कार्टुनिस्टचा नंबर घ्या, त्यांना फोन करा. आता PA ला वाटलं की आता शंकरची कारकीर्द संपली. त्यांनी शंकरला फोन लावला दिला आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्याशी बोलले. त्यांना म्हणाले की मिस्टर शंकर, वुड यू लाईक टू हॅव कॉफी विथ मी? तुम्ही माझ्यासोबत कॉफी प्यायला, या गाढवासोबत कॉफी प्यायला उद्या येऊ शकाल? आणि त्यांनी त्याला कॉफीला इन्व्हाइट केलं, त्यांच्याशी बोलले. त्यांना सांगितलं की अत्यंत परिणामकारक तुम्ही चित्र काढता, हे चित्र काढणं तुम्ही सुरू ठेवा, याच्यातून आम्हाला शिकायला मिळतं, आमच्या चुका आम्हाला कळतात. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या जपणारा एक पंतप्रधान कुठे आणि कोटी डिग्री असलेला हा पंतप्रधान कुठे, ज्याला समजतच नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे टीकात्मक परीक्षण, मूल्यांकन, आपल्या कामाचं विश्लेषण करण्याचा अधिकार आपण दुसऱ्यांना दिलेला आहे. तुम्हाला एवढं जर आवडत नसेल, कोणाच्या कविता केलेल्या, तुमच्यावर कार्टून काढलेले, त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकता, गुन्हे दाखल करता, लेखकांना अरेस्ट करता, एवढं सहन होत नसेल तर आपल्या घरी बसावं तुम्ही. हे सगळे विचार जे आहे हे संविधानावर आधारित आहे, तुम्ही समजून घ्या. शक्तीबद्दल मध्ये राहुल गांधी बोलले की यांच्याकडे एक शक्ती आहे, ही अदृश्य शक्ती, त्याच्यावर आपल्याला हमला करायचा. मग त्या अदृश्य शक्तीबद्दल बोलताना राहुल गांधींचा रोख हा अदानी अंबानी यांच्या त्या आर्थिक ताकदीकडे होता, जी शक्ती यांना फोर्सफुली
काम करण्याची संधी देते. तर हा हुशार माणूस आहे, कारण की लोकांची दिशाभूल करणे आणि खोटारडेपणा करणे याच्यामध्ये यांना कदाचित सर्टिफिकेट ते पुढे आलेले, पण यांना PhD असेल कुठेतरी. त्यांनी राहुल गांधींची शक्ती म्हणजे आपल्या दुर्गादेवीच्या शक्तीला हे नावं ठेवत आहेत, मातृत्वाच्या शक्तीला हे नावं ठेवत आहेत. तरी मी तुम्हाला सांगतो की मोदींविरुद्धचा अंडर करंट आता खूप मोठ्या लाटेत परावर्तित झालेला. आणि भारतभरामध्ये एवढी दुरावस्था यांच्या पक्षाची झालेली आहे की साधारणतः 180 ते 185 जागा केवळ फक्त यांच्या आहेत. मग ही शक्ती जी मी बोलत होतो, शक्ती दोन प्रकारची असते. एक असते सकारात्मक शक्ती, एक असते नकारात्मक शक्ती. आणि सकारात्मक शक्ती जी आहे ती राजकारणामध्ये असू द्या, आपल्या व्यवसायात असू द्या, तुमच्या घरात असू द्या, समाजामध्ये वावरताना असू द्या, पत्रकार म्हणून असू द्या, वकील म्हणून असू द्या, ती सकारात्मक शक्ती जी आहे ती प्रेमातून निर्माण होते. लक्षात घ्या, माणसाच्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. नरेंद्र मोदींना या देशाबद्दल प्रेमच नाही, त्यांचं केवळ राजकारणावर प्रेम आहे आणि त्यामुळे द्वेषातून निर्माण झालेली शक्ती त्यांच्याजवळ आहे. आणि या द्वेषशक्तीच्या विरोधात आता लोकशाहीचा आवाज आहे. या द्वेषशक्तीच्या विरोधात मतदान होणार आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदींची हार त्यांना दिसायला लागली आहे. त्यामुळे अजून बेताल वक्तव्य ते करायला लागलेले आहे, काही बोलायला लागलेले आहे. हा सत्य आणि सत्याग्रहाचा एक उदाहरण आपल्या समोर आहे निर्भय बनवच्या निमित्ताने, ज्याच्यातून एक सार्वत्रिक गैरसमज राजकारणाबद्दलचा दूर करण्याचं काम आम्ही करतोय. उद्या हा पक्ष जाईल, दुसरा पक्ष येईल, दुसरे काही लोक येतील, त्यांनी चुका केल्या तर त्यांच्याही चुकांबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे. ही निर्भय शक्ती नागरिकांची. 10 वर्ष याचं असत्य सातत्याने चालू आहे, आपण पाहिलं. आणि आता त्या असत्याने सत्याला दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे सत्य आता उफाळून वर आलेलं आहे. आणि म्हणून दुराग्रही सत्य विरोधात नागरिकांचा एल्गार म्हणून या सगळ्या मोहिमेकडे आपण पाहायला पाहिजे. सत्याबद्दल, सत्याग्रहाबद्दल आणि दुराग्रहाबद्दल. दुराग्रहावर आधारित जे राजकारण आहे त्याला आपला नेहमीच विरोध असला पाहिजे, यापुढे सुद्धा तो असला पाहिजे. यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात समानता नष्ट केली, विषमता आणण्याचा प्रयत्न केला की समानता म्हणजे काय हे शोधण्याचीच लढाई आता नागरिकांनी सुरू केली आहे. दलित असलेल्यांचे प्रश्न, अल्पसंख्याक असलेल्यांचे प्रश्न यांनी जटिल करून टाकले, गुंतागुंतीचे करून टाकले. स्त्रियांच्या जगण्याचे प्रश्न यांनी एवढे मोठे करून टाकले की स्त्रियांना जणू कोणी मालीच नाही. आणि मग जे पूर्वीपासून म्हणत आलेले मिशेस शिवूरकर असतील किंवा त्यांच्यासारखे अनेक जणी की तुम्हाला दुर्गा मातेच्या मूर्तीतली देवी चालते पण प्रत्यक्षातली जिवंत स्त्री मात्र तिला तुम्ही आदर देत नाही, ही कोणती संस्कृती आहे? त्या मणिपूर मधल्या लग्न स्त्रिया मदतीसाठी टाळं फोडत होत्या, धावत होत्या, त्यांचे कपडे काढून टाकलेले होते आणि यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे धावतात, त्यांचे शरीर ओरबाडून टाकण्यासाठी आणि बलात्कार करण्यासाठी. ही कोणती संस्कृती आहे? हा धर्म आहे का आपला? असं त्यांनी गुजरातमध्ये केलं होतं, तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून या प्रवृत्तीबद्दल आपलं म्हणणं आहे की कोणत्याही जाती धर्माची प्रवृत्ती असो ती आपल्याला अमान्य आहे. हे आपण सुरुवातीपासून जर सांगितलं असतं तर यांना कदाचित अशा प्रकारे सत्तास्थानी येताच आलं नसतं. परंतु या भारतामध्ये असे लोक आपण पाहिले की त्या धर्माच्या लोकांवर अन्याय अत्याचार झाले, बरं झालं. एक जर तो मुख्यमंत्री झालेला आहे, त्यांनी सांगितलं होतं, भर सभेत सांगितलं होतं की यांच्या स्त्रियांचे प्रेत उकरून काढा, त्याच्यावर बलात्कार करा. ही कोणती संस्कृती आहे? ही विकृती जी आपण प्रस्थापित केलेली आहे ती चुकीची आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपला विरोध कट्टरवादाला असलाच पाहिजे, कट्टर वागणुकीला प्रत्येक विरोध असला पाहिजे. आपला स्वातंत्र्याबद्दलचा लढा आहे, आपला क्षमतांबद्दलचा म्हणजे एबिलिटी बद्दलचा लढा आहे की आपल्या क्षमता ज्या आहे, काम करण्याच्या क्षमता, मेहनत करण्याच्या क्षमता, मेहनत घेऊन जगण्याच्या शक्यता या वाढवल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी मोदींनी कधी काम केलेलं तुम्ही सांगा? याच्याबद्दल कधी ते बोलले का? तुम्ही सांगा. अंधश्रद्धेबद्दल हे बोलतात, अंधश्रद्धा पसरवतात, अवैज्ञानिक बोलतात. ते
कधी सांगतात की एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की मैं तो पहली बार ये बोल रहा हूं, ज्यादा किसी को बोला नहीं है, पण जेव्हा लढाई करायची होती तेव्हा मग सगळ्या त्यांच्या तज्ञांना, जे मोठे मोठे सैनिक आहेत, सैनिकी पदावर आहेत, मोठे मोठे अनुभव असलेले लोक आहेत, त्यांना सुद्धा कळत नव्हतं. पण मला एक सामान्य बुद्धीने कळलं की पाऊस आहे, ढग आलेले आहेत, याच्यातून जर विमान गेलं तर काही कोणाला दिसणार नाही, रडारवर पण ते दिसणार नाही. बिंडोक माणसाला तुम्ही निवडलं तर असंच बोलणार. असं कधी असते का? रडारवर सगळं काही दिसत असते. कोणी लहान मुलांनी आपल्या तुमच्या घरातलं ऐकलं यांचंही म्हणलं तर त्यालाही असं वाटायला लागेल एवढा मोठा माणूस पंतप्रधान असलेला असं म्हणतो, कदाचित असंच असेल. त्यामुळे अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोन असला पाहिजे. आणि काहीच कळत नसेल असं म्हणतात, काहीच कळत नसेल तर निदान आपल्याला काय कळत नाही हे कळणारा माणूस आपल्याला पाहिजे. त्यांनी मान्य केलं पाहिजे मला या गोष्टी कळत नाही, मी याच्यासाठी तुमचा सल्ला घेतो. हे कोणाचा सल्लाच घेत नाही, कारण की स्वतःला विश्वगुरु समजतात. असा जो अहंभाव असलेला माणूस आहे तो नसावा, याच्यासाठी आपलं सगळी लढाई सुरू आहे. आरक्षणाचे मुद्दे येतात त्याच्याबद्दल हे काही बोलत नाही. इथे लढाया सुरू होतात आरक्षणाच्या, लोक मोर्चे काढतात, लोकांना त्रास होतो, त्याच्याबद्दल बोलत नाही. आणि इथले यांचे जे राजकीय लोक आहेत या राज्यातले, ते आरक्षणाचे मुद्दे जिरवून टाकण्यासाठी आंदोलनं फोडतात, आंदोलनं विखुरले पाहिजे असं करतात, त्यासाठी पैसे वाटप काही जणांना करतात. हे किती वाईट आहे. लोकांना काही आरक्षणच पाहिजे असं नाही. ते कशामुळे आरक्षण मागत आहेत? कारण की त्यांची अवहेलना झालेली आहे. त्यांना काम करायचं असूनही काम मिळत नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. आणि मग राहुल गांधी म्हणतात ते बरोबर आहे, कास्ट बेस्ड सेन्सस झाला पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. एकदा माहिती करून घ्या, माहिती होऊ द्या जगाला की जातीवर आधारित जे गरिबी ती आहे ती किती आहे, रोजगाराची संधी किती जणांना पाहिजे आहे. हे एकदा कळल्यावर आपण चांगल्या पद्धतीने योजना बनवू शकतो. हा काही चुकीचा विचार आहे का? माझं तर म्हणणं आहे की कास्ट बेस्ड सेन्सस सोबतच स्किल बेस्ड सेन्सस सुद्धा झालं पाहिजे. इथे गिरीश भाऊ कुलकर्णी आहेत, काम करतात, लोकांना कामं शिकवतात, लोकांना काम करण्यासाठी उद्युक्त करून कामासाठी योग्य बनवतात. हे आहे माणसं उभं करण्याचं काम. राजकीय पक्ष उभं करणं म्हणजे माणसं उभं करणं नाही, हे लक्षात घ्या. हे केवळ राजकीय पक्षावर प्रेम करतात स्वतःच्या. त्यामुळे संसदेतली यांची भाषणं तुम्ही बघा, ते केवळ राजकारण प्रेरित भाषणं असतात. हे सतत राजकारणाबद्दल बोलतात, जे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामुळे नैतिकतेवर आधारित विकासाचा दृष्टिकोन आणण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. इथे आता जे पुस्तकांचं प्रकाशन झालं त्याच्यामध्ये इलेक्टोरल बॉन्ड बद्दल सुद्धा एक पुस्तिका लिहिली आहे. तुम्ही सगळ्यांनी ते विकत घेऊन वाचा. इलेक्टोरल बॉन्डचा घोटाळा काय आहे त्यात लिहिलेलं असेल. मी तुम्हाला काही शब्दात ते सांगण्याचा प्रयत्न करतो. कायदा करण्याची पद्धत अशी आहे की तुम्ही संसदेमधल्या दोन्ही सभागृहात कायद्याचं स्वरूप मांडा, तिथे तो कायदा पारित करून घ्या आणि मग त्याला कायद्यात रूपांतर करून तुम्ही तो कायदा अस्तित्वात आणा. त्याच्यावरचे आक्षेप, त्याच्यावरचं लोकांचं म्हणणे समजून घ्या, एवढंच असते. पण यांना माहिती होतं की आपण एक चुकीचा आणि खोटारडेपणा वाढवणारा कायदा करतो आहे. त्यामुळे इलेक्ट्रोल बॉन्डचा कायदा मनी बिलच्या माध्यमातून यांनी आणला आणि त्यामुळे तो केवळ लोकसभेत मांडला. मनी बिलच्या माध्यमातून काही मांडलं तर ते राज्यसभेत नेण्याची गरज नाही, कारण यांना राज्यसभेत कोणताही विषय जाऊ द्यायचा नव्हता, कारण की राज्यसभेत यांचं बहुमत नाही. आणि मनी बिलच्या माध्यमातून 2017 मध्ये निवडणूक रोखे इलेक्टोरल बॉन्ड हा कायदा त्यांनी तयार केला आणि त्याद्वारे सगळीकडून फंड जमा केले. मग आता जे सांगतात अमित शहा आणि मोदी, त्या पक्षाने घेतलं नाही का, या पक्षाने घेतलं नाही का, त्यांना फायदा झाला नाही का? यांना माहिती होतं की इतर राजकीय पक्ष सुद्धा त्यांना सुद्धा याच प्रक्रियेतून इलेक्टोरल बॉन्ड घ्यावा लागणार, पण सगळ्यात जास्त निधी आपण जमा करणार हे त्यांना माहिती होतं, कारण की आपल्याजवळ धंदा आहे. आणि आज 6,500-7 हजार कोटी रुपयाची संपत्ती असलेला एक बलाढ्य भारतीय जनता पक्ष, जगातला सगळ्यात श्रीमंत पक्ष, जो भ्रष्टाचारावर आधारित असा मोठा एक भस्मासूर सारखा उभा राहिलेला आहे. इलेक्ट्रोल बॉन्डची स्टोरी कोर्टात सुरू झाली, कोर्टामध्ये युक्तिवाद झाले, इतके वर्ष केस झाली. दुर्दैव आहे भारताचं की जे सरसरीत म्हणजे काय दिसणारं असं वास्तव आहे खोटारडेपणाचं, त्याच्याबद्दलच्या केसेस अनेक वर्ष चालतात. 2024 मध्ये निर्णय दिला
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की इलेक्टोरल बॉन्ड हा प्रकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. 15/2/2024 रोजी कोर्टाने सांगितलं. सगळीकडे बातम्या आल्या, जगभर बातम्या आल्या की भारतामध्ये असा एक बेकार कायदा तयार करून यांनी पैसे कमवलेले आहेत. तुम्हाला पुढचा विषय मला सांगायचा, खरं कालच्या नाशिकच्या सभेमध्ये सांगायचं नाही. नाशिकला गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस आहे, तिथे 15/2/2024 ते 21/2/2024 या कालावधीमध्ये म्हणजे कोर्टाने निर्णय दिल्यानंतर की हे बेकायदेशीर आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा कोणाच्या सांगण्यावरून 1000 कोटीचे बॉन्ड छापून परत मार्केटमध्ये आणण्यात आले, जीएसटी त्याच्यावर भरण्यात आला, याची माहिती घेतली पाहिजे. तुम्ही धडधडी सुप्रीम कोर्टाला सुद्धा अपमान करता आणि कोर्टाने सांगितल्यावरही इलेक्टोरल बॉन्ड छापता. हा केवढा मोठा भ्रष्टाचार आहे. देशभर यांनी अशा प्रकारचा हैदोस प्रत्येक क्षेत्रात घातलेला आहे आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे असं मला वाटते. नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. स्वच्छ भारत अभियान आपण पाहिलं की ते असा झाडू घेऊन कोणत्या हातात खराटा घ्यायचा त्यांना माहिती नव्हतं. ते फोटो काढायचे, मग त्यांनी भिंती रंगवणं सुरू केलं. फुलापाखरांचे, फुलपाखरांचे सगळे चित्र काढण्यात आले भिंतीवर. मग जर स्वच्छतेबद्दल तुम्हाला एवढं प्रेम आहे तर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जे प्रभू रामचंद्र स्वच्छ प्रतिमेचे, स्वच्छ चारित्र्याचे, स्वच्छ संस्कृती पाळणारे होते ते होते स्वच्छता दूत. आणि जो रावण एक राजा होता, हा वनवासात असलेला राम ज्याच्याशी लढाई झाली रावणाची, जो रावण राजा होता एका सोन्याचा दूर निघणाऱ्या लंकेचा, त्याची कृती ही विकृत असल्यामुळे तो होता अस्वच्छता दूत. आणि अशाच प्रकारे नरेंद्र मोदींची तुलना सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. कारण की यांनी G20च्या संदर्भात जेव्हा मीटिंग झाली तेव्हा गरीब लोकांना असं झाकून दिलं, मोठे मोठे बॅनर लावून, पोस्टर लावून, पडदे लावून की गरीब लोक दिसायला नको, घाण दिसायला नको. आणि म्हणून मला असं वाटतं की मोदींच्या या सगळ्या व्यवहारांचा आपण विचार करायला पाहिजे. मोदी हे स्वच्छता दूत नाहीत, त्यांना स्वच्छतेबद्दल काही घेणं देणं नाही. ते इतरांना तुच्छ लेखणारे तुच्छता दूत आहेत. ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात, ते इतर राजकीय पक्षाच्या लोकांना तुच्छ लेखतात, त्यांच्या विरुद्ध मत व्यक्त करणाऱ्यांना तुच्छ लेखतात, पोलिसांना, न्यायव्यवस्थेतल्या अनेक चांगल्या न्यायाधीशांना ते तुच्छ समजतात. आणि आपल्याला तशा प्रकारचा तुच्छतावाद नको आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. 400 जागा मिळाल्या की बाबरी मस्जिदचा ताला राम मंदिर पे नहीं लगा सकेंगे असं म्हणतात. आणि म्हणून हा विषय का काढला मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जर सगळं तयार आहे, मंदिरात लोक जायला लागलेले, तुम्ही स्वतः गेलेले, आता सुद्धा गेले, परत काहीतरी सूर्याचे किरण असे पडतात म्हणून तिथे. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं. प्रत्येकाला आपल्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. काही जण इथे नगर जिल्ह्यात त्या धर्माच्या नावाखाली लोकांना असं लोळत जातात, व लोळा, काय करायचं ते करा, काही हरकत नाही. काही जण कपाळ घासतात, काही जण हातपाय पडतात, काय करायचं ते करा, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्या अभिव्यक्तीचा इतरांना त्रास व्हायला नको, ही जबाबदारी आपली आहे. त्याला धर्म असं म्हणतात. हे काहीही सांगून म्हणजे जाहीर भाषणामध्ये काही बोलतात. त्यांनी मध्यंतरी सांगितलं की राजस्थानमध्ये भाषण होतं, त्यांनी सांगितलं ते आता विश्वंभर आमचे मित्र अनेक त्यांच्या गोष्टी सांगितल्या. पण त्यांनी राजस्थानमध्ये सांगितलं की राजस्थान सोबत माझं फार जुनं नातं आहे. आणि कारण की त्यांना काही नातं मिळाले, काही पण जोडतात. त्यांनी सांगितलं की जो राणा प्रताप यांचा चेतक घोडा होता त्याची आई गुजराती होती. आता आपण यांना सांगायला पाहिजे की आम्हाला माहिती आहे की एका गाढवाची मावशी सुद्धा गुजरातली आहे. हे गाई म्हशीच्या गोष्टी करतात. आपण मात्र 2 गाढवांवरच आता लक्ष केंद्रित करायचं. आणि यांना हद्दपार केल्याशिवाय आता काही शांत बसायचं नाही. यांनी विषयाने राजकीय नेते तयार केले जे अत्यंत वाईट प्रकारचं राजकारण करतात. 2014 मध्ये जे राजकीय नेते म्हणून चांगले वाटले होते, अभ्यासू वाटले होते, त्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातलं राजकारण अशा पद्धतीने किडवलं आणि नासवलं
की आता महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीस यांना माफ करणार नाही. याचं बाय प्रॉडक्ट आहे एकनाथ शिंदे आणि त्याच्यानंतर अजितदादा पवार यांनी घराघरापर्यंत भांडणं लावल्यापर्यंत ही परिस्थिती नेलेली आहे. आणि म्हणून हे राजकारण समजून घेताना आपल्याला हे दिसते की पक्ष फोडी आधी होत नव्हती का? पक्ष आधी फोडले जायचे, पक्षांतर आधी व्हायचे, लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचे, पण त्याची प्रक्रिया संविधानात सांगितलेली आहे ती करून जायची. यांनी पहिल्यांदा असं केलं की तुम्हाला जायचं आणि तुम्ही फोडा, सुरतला पळून जा, गुवाहाटीला पळून जा, परत मुंबईत या आणि सरकार आमच्यासोबत स्थापन करा. अलिबाबा आणि 40 चोर 40 जणच पळाले होते. मग आल्यावर आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? परवा त्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदेनी परवा सांगितलं की हे 40 जण फोडून मी माझं काम केलं आणि मग नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांचं काम केलं. मी त्यांना सांगितलं ते धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळून द्या. त्यांनी ते मला मिळून दिलं, त्यांनी त्यांचं काम केलं. असा न्याय असतो का? यांनी या विधानसभेच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेनी सांगितलं की रात्री उशिरा उठून मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जात होतो आणि सूर्य उगवायच्या आधी मी परत येत होतो. अशा अनेक मिटिंग आमच्या झाल्या, तेव्हा आम्ही पक्ष फोडलेला आहे. आणि हे म्हणतात हिंदुत्वासाठी पक्ष फोडला. मग जो हिंदुत्वासाठी बोलतो त्याला हिंदूंचे सण माहिती पाहिजे, हिंदूंचे वार माहिती पाहिजे, हिंदूंचे उत्सव माहिती पाहिजे. जेव्हा यांचा किंवा आता गुढीपाडवा होता, गुढीपाडव्याला यांचा इंटरव्ह्यू घेतला एक पत्रकारांनी, किंवा आजच्या दिवशीचं महत्व वगैरे तुम्ही सांगा. तर हे म्हणाले की रावणावर रामाने विजय मिळवला तो दिवस भारतभर सगळीकडे आज साजरा होतो, गुढीपाडवा. तुम्ही हिंदुत्वाबद्दल बोलता, तुम्हाला हिंदुत्वाचं काहीच माहित नाही, हिंदूंचे सण माहित नाही. हिंदुत्व हा विषय त्यांचा होता, हा पैशाचा विषय होता, आर्थिक व्यवहाराचा विषय होता. आम्हाला आता माहीत झालेला आहे, आपल्या सगळ्यांना माहीत झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की आता तर एकनाथ शिंदे एवढे जास्त उत्साहात आलेले आहेत की परवा त्यांनी सांगितलं एका ठिकाणी, त्यांनी आता ते लोटस, ऑपरेशन लोटस होतं, त्याला स्वतःचं नाव दिलेलं आहे, ऑपरेशन नाथ असं नाव दिलं. एकनाथ मधला नाथ अशा तरी त्याला नाव दिले त्यांनी स्वतःच, ऑपरेशन नाथ. आणि ते म्हणतात की निवडणुका लोकसभेच्या झाल्यानंतर कर्नाटकमध्ये मी जसं इथे महाराष्ट्रात केलं तसंच ऑपरेशन नाथ होणार आहे आणि कर्नाटकमधलं सुद्धा सरकार बदलणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, आम्ही जेव्हा या सगळ्या प्रकाराला विरोध करत होतो कोर्टामध्ये राहुल नार्वेकरांच्या समोर की हे चुकीचं आहे, तुम्ही निर्णय देताय तो सुद्धा चुकीचा आहे, निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे, ते का आम्ही म्हणत होतो? कारण की अशी संविधानिक नैतिकता आता आपण राबवू शकतो सगळीकडे, असा विश्वास यांना निर्माण झाला. आणि ते आता म्हणतात कर्नाटकमध्ये असं करणार, उद्या भारतभर असं करतील. म्हणजे कुणाचंही सरकार येऊ, नंतर पैसे देऊन त्या लोकांना विकत घ्यायचं आणि सरकार उलटवून टाकायचं आणि दुसरंच कुठेतरी सरकार आणायचं. ही जी घटनाबाह्यता आहे ती संविधानाची तोडफोड करणारी आहे. अशा प्रकारे संविधान जर बदलणार असतील तर यांना आपला विरोध आहे हे आपण सांगायला पाहिजे. भ्रष्टाचारावर आधारित राजकारण आणणार असतील तर त्याला आपला विरोध आहे हे आपण सांगायला पाहिजे. आणि म्हणून नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी मला मत द्या असं म्हणणाऱ्या प्रत्येक माणसाला पाडायलाच पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, रोटी, कपडा, मकान, शुद्ध हवा याच्याबद्दल कोणी बोलत नाही, पिण्यायोग्य पाण्याबद्दल कोणी बोलत नाही. नगरमधले तर अनेक प्रश्न मला माहित आहे. मी इथल्या नदीची केस चालवलेली आहे, मी इथल्या कचरा डेपोची केस चालवलेली आहे. माझा नगरशी खरोखरचा संबंध आहे. अनेक गावांमध्ये मी पाहतोय प्रश्न, वाळू माफियांच्या इथे केसेस आहेत. कोणीतरी बोलतात का म्हणजे जाऊ द्या, ते विरोधी पक्षाचे कोण उमेदवार असतील, कोणत्या पक्षाचे असतील, सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी या नदीबद्दल बोललं पाहिजे, त्या नदीवर झालेल्या आक्रमणाबद्दल बोललं पाहिजे, अतिक्रमणाबद्दल बोललं पाहिजे. मोकळे करा ते अतिक्रमण, नदीचा श्वास घेऊ द्या, नदीचं पाणी शुद्ध करतो असं तुम्ही लोकांना वचन द्या. नदीचा घाणेरडा वास आम्ही नष्ट करू हे सांगा, पाणी पुरवू हे सांगा. इथे ज्यांनी पाण्याचे टँकर माफिया वाढवलेले आहे त्यांना शिक्षा देण्याची वेळ आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही मतदान त्यांच्या विरुद्ध करा. मोदींच्या प्रतिमेवर आपण निवडणुका जिंकू शकतो अशा भ्रमामध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आणि नरेंद्र मोदींचे पोस्टर सगळीकडे लागले.
पुण्यामध्ये असेल, इथे असेल, मला माहित नाही इथे कोणते पोस्टर लागलेले आहेत. पुण्यामध्ये तर असे पोस्टर होते की नरेंद्र मोदी एकटे असं मोठं त्यांचं बॅनर आणि त्यांच्यावर भगवी शाल, कधी असं कपाळावर ते पांढरं भस्म लावलेलं, कधी असे गंध लावलेले, कधी ओम काढलेले आणि त्यांच्या हातात काहीतरी लोटा वगैरे, काहीतरी पूजेचं साहित्य, एखादी थाळी वगैरे असं. आणि ते असे त्यांचा तो फोटो आणि त्याच्या खाली लिहिलेलं यांना संस्कृतीच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी मत द्या. एक पद्धत आहे मत मागायची. हे असे जे अवतार घेऊन सगळे फोटो ते लावत आहेत, जणू काही हिंदू धर्माचे रक्षक आहे. आपल्याला आता ठरवायचं आहे की आपल्याला पंतप्रधान निवडायचं आहे का मंदिराचा पुजारी निवडायचा आहे. यांना नकारच द्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मोदींना जे वाढीव महत्व त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी दिलं, सगळीकडे वाढवलं की मोदी फार चांगले बोलतात, मोदींचं वक्तृत्व फार चांगलं आहे, सगळे विषय त्यांना कळतात, काय उगवती शैली आहे, असं यांनीच पसरवलं, आपल्या डोक्यात बिंबवलं आणि आपल्याला वाटलं की मोदी फार हुशार आहे. मोदींची काय ओळख आहे जगामध्ये? मोदींची ओळख आहे टेलिप्रॉम्प्टर नेता. टेलिप्रॉम्प्टर काय असते? या बाजूला एक, या बाजूला एक, असे ते टेलिप्रॉम्प्टर राहतात टीव्ही सारखे, त्याच्यात पाहून पाहून हे बोलतात. जेव्हा जेव्हा टेलिप्रॉम्प्टर बंद पडलेला आहे यांचा आवाज बंद पडलेला आहे. आणि म्हणून अशा माणसाच्या भरोशावर निवडणुका जो पक्ष लढवत आहे त्यांच्याबद्दलचं वास्तव आता काय आहे? आता परिस्थिती प्रचंड बदललेली आहे आणि आता असं झालेलं आहे की यांचेच उमेदवार असलेले अनेक जण सांगतात की नरेंद्र मोदींना आमच्या प्रचाराला पाठवू नका, आम्ही आमचं पाहून घेतो. कारण की जिथे जिथे जातात तिथे काहीही बोलतात, बरळतात, बेकार वक्तव्य करतात, मूर्खपणाची विधानं करतात आणि त्या माणसाला मिळणारे मतं सुद्धा कमी व्हायला लागलेले आहेत. नरेंद्र मोदी हे इतक्या ठिकाणी आहेत, म्हणजे सगळीकडे यांचे फोटो लावले, तुम्ही बघा सगळीकडे फोटो, पेट्रोल पंपापासून, विमानतळापासून, रेल्वे स्टेशन पासून, बस स्टेशन पासून सगळीकडे फोटो, मृत्यू घरावर सुद्धा यांचे फोटो. मी त्या दिवशी विश्वभरशी बोलतो, आपण कुठे गेलो होतो? मला वाटतं चिपळूणला. आम्ही सकाळी मॉर्निंग वॉक घेत होतो. मी म्हटलं ते रेल्वे स्टेशनवर आम्ही गेलो चिपळूणच्या, तिकडे पण त्यांचे फोटो होते. मी विश्वभरला म्हटलं पण गमतीने की याच्यानंतर जर सरकार बदललं तर एक मंत्रालय याच्यासाठी नेमावं लागेल की नरेंद्र मोदींनी सगळीकडे लावलेले फोटो काढून टाकायचे ते मंत्रालय. एवढ्या ठिकाणी बारकाईने यांनी फोटो लावले. स्वतःच्या प्रेमात अत्यंत बुडून गेलेला हा माणूस आहे. पंडित नेहरूंची नक्कल करतात, पंडित नेहरूंना शिव्या घालतात. कोणतं काही काम करू शकत नसेल तर त्याच्यामध्ये पंडित नेहरूंचं भूत आडवं आलेलं असते. इतके वर्ष त्या माणसाला मरून झाले पण हा माणूस अजूनही त्यांच्याशी स्पर्धा करतो. मग यांना कोणीतरी सांगितलं की पंडित नेहरू फार देशासाठी काम करायचे, सकाळी उठून काम करायचे, पहाटे 3 वाजता, कधी थोडा वेळ झोपायचे आणि काम करायचे. जेव्हा काम असेल तेव्हा ते करत असतील. पण मग यांनी असं पसरवणं सुरू केलं स्वतःबद्दल की नरेंद्र मोदी हे झोपतच नाही, 2 तास 3 तासच झोपतात पण बाकी देशासाठीच काम करत असतात. मी आपल्याला अहमदनगर मधल्या सगळ्या लोकांना नम्रपणे सांगू इच्छितो की रात्री नैसर्गिकपणे झोपणाऱ्या नेत्याची यावेळेस निवड करा. इथे काही डॉक्टर असतील त्यांना चांगल्या पद्धतीने कळेल की ज्याची झोप पूर्ण होत नाही तो माणूस चिडचिडा होतो, ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याचं मानसिक संतुलन बिघडते, जो पूर्णपणे झोपत नाही तो माणूस निर्णय घेऊ शकत नाही, तो माणूस रागीट होतो, तो माणूस हिंसक होतो. नरेंद्र मोदींची अवस्था तशीच झालेली आहे. त्यांना झोपेची गरज आहे, त्यांना झोपण्यासाठी घरी पाठवा. निवडणुका या चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे असं आपण म्हणतो, त्या मोकळ्या पद्धतीने प्रामाणिकपणे झाले पाहिजे असं आपण म्हणतो. आणि सुरतमध्ये पहिला निकाल येतो, 2024 मधला पहिला खासदार सुरत मधून निवडला गेलेला आहे. त्याचं नाव तुम्ही शोधा पण त्याचं आडनाव फार इंटरेस्टिंग आहे. त्याचं आडनाव आहे दलाल. पहिला 2024चा निवडून आलेला माणूस दलाल आहे, म्हणजे त्यांचं आडनावच आहे. ते कशा पद्धतीने निवडून आले तर काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला, कारण की त्याचे 3 अनुमोदक जे होते सपोर्ट करणारे, त्याच्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सह्या करणारे, त्यांनी सांगितलं आमच्या खोट्या सह्या आहेत, त्याचा अर्ज बाद झाला. आणि बाकी अपक्षांना सुद्धा शांत करण्यात आलं, त्यांनी सुद्धा आपले अर्ज काढून घेतले आणि मग एकमेव हा माणूस राहिला भाजपचा दलाल, त्याला निवडून देण्यात आला.
आता इथे सुद्धा कायदेशीर घटनात्मक प्रश्न आहे की जर ईव्हीएम मशीनवर नन ऑफ द अबव म्हणजे यापैकी एकही लायक नाही असं बटन तुम्ही दिलेलं आहे, तर एक उमेदवार जरी उरला असेल आणि काही जणांना जर म्हणायचं असेल मतदारांना की हा सुद्धा लायकीचा नाही, तर तुम्ही ती संधी द्यायला पाहिजे. असं कसं तुम्ही त्याला डिक्लेअर करू शकता विजय म्हणून? हा प्रश्न न्यायालयात येणार आहे. आणि नॉट ऑफ द अबव किंवा नन ऑफ द अबव या सगळ्या बटनाचा जो करून टाकलेला आहे निवडणूक आयोगाने, त्याच्याबद्दल सुद्धा कधीतरी निर्णय घेणं आवश्यक असणार. नरेंद्र मोदी हे लोकांना भावनाशील करतात, तशा पद्धतीचं राजकारण करतात आणि सातत्याने आपण पाहिलेलं आहे की ते लोकभावनांशी खेळतात. यांनी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकवलं. संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकवलं. भारतीय माणूस अत्यंत भावनाशील झाला. ते आपण चित्र पाहत होतो जेव्हा ते जात होते संसदेत पहिल्यांदा. आणि मग आपल्या लक्षात आलं की असं कोणीच केलेलं नाहीये की संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकून संसदेत हा माणूस प्रवेश करतो आणि म्हणतो की हे संसद भवन नाही, केवळ हे लोकशाहीचं मंदिर आहे. आपल्याला फार भारी वाटलं, काय माणूस आहे. म्हणजे त्या संसद भवनाला सुद्धा लोकशाहीचं मंदिर म्हणतो, एवढं पावित्र्य या माणसाने मनात आणलेलं आहे. हा माणूस खरा पंतप्रधान भारताचा आहे. पण लक्षात घेतलं पाहिजे आता 10 वर्षांनी तरी की यांच्या संस्कृतीत वाढलेला, यांच्याच विचारधारेचा असलेला एक माणूस, त्यांनी सुद्धा महात्मा गांधींना पहिले पाया पडून नंतर गोळ्या घातलेल्या होत्या. आणि आज नरेंद्र मोदी तेच करत आहेत की संसदेच्या पायावर नाटकी पद्धतीने डोकं टेकवणारा हा माणूस आज संविधानावर गोळ्या झाडतो आणि संविधानाच्या चिंधड्या करतोय. लोकशाही नष्ट करणाऱ्या या माणसाला, या प्रवृत्तीला आपल्याला आता राजकारणातून हद्दपार केलं पाहिजे. जोपर्यंत, आता मी एक वाक्य सांगतो, कोणाचा ओळखा, जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शहा सारखे लोक या भारतीय राजकारणाच्या परिवारावरून नष्ट होत नाही, हद्दपार होत नाही, तोपर्यंत लोकशाही जिवंत होणार नाही. कोणाचं वाक्य आहे? राज ठाकरेंचं वाक्य आहे. त्या राज ठाकरेंवर काय वेळ आणली आहे बघा. नारायण राणेंचा प्रचार करायला बिचारा राज ठाकरेला जावं लागेल. काय अवस्था आहे. विरोध आहे खरोखरचा. राज ठाकरे सारख्या वाघाला यांनी कोंडून ठेवलेला आणि मांजर केलेला. पण जास्त वेळ राज ठाकरे काही अशा कुलूप बंद अवस्थेत राहू शकणार नाही आणि लोकशाहीला परत हा राज ठाकरे नावाचा वाघ परत मिळेल अशी आपण अपेक्षा करतो. हे म्हणतात पंडित नेहरूंनी सुधारणा केल्या नाही का, बदललं नाही का संविधान? इंदिरा गांधींनी बदललं नाही का संविधान? आणि आपल्याला मेसेज येतो व्हॉट्सअपवर की पंडित नेहरूंनी इतके वेळा संविधान बदललं, इंदिरा गांधींनी इतके वेळा संविधान बदललं, राजीव गांधींनी इतके वेळा बदललं. तेव्हा का नाही तुम्ही बोंबलले, आता कशाला म्हणता? असं हे लोक विचारतात. म्हणून मला आपल्याला सांगायला पाहिजे वकील म्हणून, भारतीय संविधानातल्या कलम 368 नुसार, काळानुसार लोकांचं जीवन चांगलं करण्यासाठी भारतीय संविधानामधल्या काही गोष्टींमध्ये संविधानिक संशोधन होऊ शकते. त्याला संविधानिक बदल असं म्हणतात आणि ते कायद्याच्या चौकटीत करता येतात. त्याला संविधान बदलणे असं म्हणत नाही, त्याला संविधानामध्ये संशोधन करणे असं म्हणतात. पण संविधानाची जी मूलभूत चौकट आहे, म्हणजे राज्यपाल आहे, राष्ट्रपती आहे, यांनी जम्मू काश्मीरमध्ये केलं की पहिले विधानसभा बरखास्त करून टाकली, मग सांगितलं की इथली विधानसभा म्हणजेच राज्यपाल आहे. मग राज्यपालांनी ठराव केला आणि पाठवला राष्ट्रपतीकडे की आम्हाला 370 कलम नको आहे. हे असंविधानिक आहे. जे संविधानाची मोडतोड करत आहे त्याच्याबद्दल आपला आक्षेप आहे. आणि म्हणून आतापर्यंत सगळ्या मनमोहन सिंग, पी.व्ही. नरसिंहराव, सगळ्या पंतप्रधानांनी जे संविधानिक बदल केले ते संसदेमध्ये मांडून मंजूर करून घेतलेले आहे. आपल्या मनमर्जीनुसार संविधानाची मोडतोड त्यांनी केली नाही. हे लोक संविधानाची मोडतोड करत आहेत आणि म्हणून आपल्याला यांच्याबद्दलचे आक्षेप घ्यायला पाहिजे. लोकशाहीचं संविधानीकरण आपल्याला करायचं आहे. महात्मा गांधींचं खरं तर म्हणणं होतं की संविधानीकरण करणं लोकशाहीचं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण की आपल्या जगण्यात, समाजाच्या वागणुकीत ती संविधानिकता असली पाहिजे की लोकशाही जिवंत झाली पाहिजे. पण आज ती अवस्था नाही आणि त्यामुळे आपल्याला जास्त मोठ्या पद्धतीने काम करावं लागेल.
सगळीकडे मोदी 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 असा नारा सुरू असताना यांनी जी स्वतःचा चेहरा सगळीकडे दाखवून एक किळसवाणी प्रक्रिया सुरू केली. लहान लहान मुलं सुद्धा आता याचा चेहरा बघून घाबरायला लागले. अनेक जण टीव्हीवर यांचं भाषण असेल तर बदलून टाकतात. मोठे जे लोक आहेत वयाने ते विनोद काय आज करणार म्हणून यांचं भाषण आहे. आणि म्हणून असा माणूस आपल्या इथे पंतप्रधान म्हणून नसला पाहिजे, कारण की भारत काही एवढा वाईट देश नाही. एक राजकीय तत्वज्ञानी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमची लायकी असेल तसा नेता मिळेल. आपली लायकी इतकी वाईट नाही हे निदान आता 10 वर्षांनी आपण ओळखलं असेल तर यांना पाडलं पाहिजे. शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे की आम्ही 67 सभा घेतल्या. आता ही सभा शेवटची झाल्यानंतर कल्याणपासून मुंबईमध्ये सगळ्या आमच्या सभा सुरू होणार आहे. आपल्या इथे वकिली करून एक जण मोठे झाले, विशेष 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 म्हणून आपण त्यांना फार वकिली क्षेत्रात असलेली इथे काही सरकारी वकील नावं घेत नाही. अनेक जण महाराष्ट्रामध्ये सरकारी वकील हुशार आहेत, पण यांनी जबरदस्तीने अनेक महत्वाच्या केसेस आपल्याकडे ओढून घेतल्या, त्यातले साक्षीदार फोडले आणि त्या केसेस जिंकल्या. बरं, आता आपण समजा अन्यायग्रस्त लोकांना यांनी मोफत सहाय्यता दिली असेल, गरीब लोकांच्या केसेस चालू मी तुम्हाला न्याय मिळवून देतो म्हणून वकिली केली असेल, त्याचं उदाहरण दाखवा एखादं. तसं सुद्धा उदाहरण नाही. आणि आता हे निवडणुकीला उभे राहिले आणि म्हणतात मी कसा मला फाशी दिली. पैसे घेतले तुम्ही वकिलीचे, त्या करोडो रुपये खर्च झाले तुमच्यावर. तुम्ही जर मोफत कसबची केस चालवली, तुम्ही देशभक्तीपर चालवली असं आम्ही म्हटलं असतं. आम्ही परवा जळगावला होतो, जळगावच्या लोकांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही जे पार्सल तिकडे पाठवलेलं आहे ते आम्ही सुखरूप परत पाठवू. जाती आणि धर्मांध पद्धतीने जे वकिली करणारे लोक आहेत त्यांचे एक प्रतीक आहे. अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या आता यायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मी त्यांना साधा मेसेजच पाठवला की जनतेच्या न्यायालयात तुमचं स्वागत आहे, पण जनतेच्या न्यायालयात हे म्हणता येणार नाही की जेवढं विचारलं तेवढंच बोला, बाकीचं बोलायचं नाही. हे तुम्हाला आता म्हणता येणार नाही. लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यावं लागतील. लोक तुमचा पण हिशोब काढणार. वकील असलेल्या लोकांनी जरूर राजकारणात गेलं पाहिजे. सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात जवळपास माझ्या माहितीनुसार 62% वकिली क्षेत्रातले लोक राजकारणात होते. त्यांनी अत्यंत चांगले कायदे आणले, उत्तम कायदे येतील, लोकांचा उपयोग होईल असं पाहिलं. त्याच्यामुळे वकिलांनी, कोणत्या क्षेत्रातल्या चांगल्या लोकांनी राजकारणात गेलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कर्तृत्व नसलेल्या गोष्टींचं भांडवल करून तिथे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताय, तो चुकीचा आहे हे आम्हाला सांगायचं आहे. म्हणून आम्ही तिथे सुद्धा जाऊन आम्ही 3 सभा घेणार आहोत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तीबद्दल हे सगळं बोलत असताना आपण सातत्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की यांना हरवलं जाऊ शकते आणि ते शक्य आहे. या 67 सभा 70 सभा झालेल्या असताना आम्ही नक्की सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये 48 पैकी फक्त 10 जागा महायुतीला मिळू शकतील, बाकी सगळ्या जागा संपूर्ण भारतामध्ये माझं मत हे आहे की 180 ते 185 जागा यांना मिळतील आणि हे अत्यंत अल्पमतात येणार आहे. नरेंद्र मोदी काय अल्पमतातल्या सरकार चालवण्याची कुवत असलेले लोक नाही, माणूस नाही, कारण की ते अत्यंत स्वतःबद्दल जास्त विचार करणारे आहेत. आणि म्हणून सत्तांतर होणार हे नक्की आहे. यानंतरच्या विधानसभेमध्ये तर 101% सत्तांतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पद्धतीने होणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरी शक्ती जी जागृत झालेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ही निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतलेली असल्यामुळे आता हे हुकुमशाहीच्या विरुद्ध उभे आहेत लोक आणि लोकशाही जिवंत करण्यासाठी माणसं उभे झालेले आहेत. मतदार म्हणून मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी जा, लवकरात लवकर मतदान केंद्रावर पोहोचा, अनेक लोकांना सांगा आणि मतदान करण्याचा आपला कायदेशीर हक्क बजावून आपण हे सरकारचं शुद्धीकरण यावर्षी केलंच पाहिजे. नाहीतर आपल्याला येणारी पिढी माफ करणार नाही, एवढंच मी सांगतो. धन्यवाद.